जीवनजी शिवणकर सर यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळ्याचं आयोजन रिटायरमेंट पार्टी या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या सत्कार सोहळ्याला त्यांच्या सहचारिणी नलिनीताई शिवणकर मॅडम, सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित आरमोरी पंचायत समितीचे BO देवतोडे साहेब, सन्माननीय नरेंद्रजी कोकुडे साहेब, प्रामुख्यानं ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन झालं ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय धनपालजी मिसार सर आणि जे लोक जे शिक्षक संपूर्ण ज्यांना सरांनी इन्व्हाइट केलं ते सगळे या ठिकाणी उपस्थित झाले। ते सर्व मित्रमंडळ, बंधू आणि भगिनी, यासी जीवन ऐसे नाव। खरं म्हणजे अनेक वक्त्यांनी, अनेक लोकांनी सन्माननीय जीवनजी शिवणकर सरांच्या बाबतीमध्ये आपले मत व्यक्त केलेले आहे। 92 पासून आम्ही संपर्कात आलो तेव्हा आरमोरी पंचायत समिती आणि वडसा एकच होतो। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आता हे जे ज्या व्यक्तींनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत ते 100% खरे आहे। जीवन शिवणकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्याने शिक्षक म्हणून जे काम केलं, समाजामध्ये जे काही त्यांनी मान स्थान मिळवलं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक जो भाग आहे तो अत्यंत मृदुभाषी आणि विद्यार्थ्यांमध्ये एक त्यांचं नाव चालत आहे। याला कारण असं की जीवनजी शिवणकर हे अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आहे। केवळ वडसा तालुक्यामध्येच त्यांचा माझा संबंध नाही, तर जेव्हा जीवनजी शिवणकर सर हे आरमोरी तालुक्यामध्ये पळसगावला आले तेव्हा मी कासवीला आलो आणि म्हणून अत्यंत जवळून त्यांचं आमचं एक त्यांना पाहण्याचा, त्यांच्यासोबत राहण्याचा एक चांगला संपर्क झाला आणि यामध्ये या विद्यार्थिनी बोलल्या, तो विद्यार्थी बोलला, सत्य आहे। आणि मला तर असं वाटते की जे जीवन म्हणजे संस्कार आणि ते संस्कार जीवनजी शिवणकर सर यांच्यामध्ये कुठून भरलेले आहेत, कुठून म्हणजे कोणालाही वाईट बोलणार नाही, कोणत्याही वाईट व्यसनापासून ते अलिप्त आहेत आणि एक सीधं साधं जीवन जगणं, खूप काही झगमगाटीचं त्यांचं आयुष्य मला दिसत नाही। एक नॉर्मल माणूस जसा जगला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचं जीवन आहे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायीच असं काम त्यांच्याकडून होताना आम्ही पाहिलेलं आहे। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास व्हावा हा त्यांचा मेन एम। जरी ते आज केंद्र प्रमुख जरी झाले असले तरी परंतु मला या सर्व गोष्टीमध्ये जर आपण त्यांचा विचार केला तर जीवनजी शिवणकर म्हणजेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, बौद्धिक विकासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी झटणारा व्यक्ती असाच त्यांचा नाव लौकिक आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना सांगितलेलं आहे। प्रेमळ
म्हणजे खरं म्हणजे जीवनजी शिवणकर सर हे शैक्षणिक बाबतीमध्ये कठोर पण आहेत. म्हणजे मुलांनी चांगला अभ्यास करावा हा देखील एक भाग आहे. अत्यंत कदाचित विपरीत परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये परिस्थिती गंभीर होती. सगळ्या सायकल देखील आपल्याला नशिबाला नव्हती. अशा विपरीत परिस्थितीवर मात करून जीवनजी शिवणकर यांनी काम केलेलं आहे. त्यांना असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. आणि मी या ठिकाणी हे देखील सांगेन की खरंच वहिनींचा त्या ठिकाणी फार मोठा रोल आहे, होता आणि राहणार आहे. कारण घरातलं वातावरण चांगलं असलं तर सगळंच व्यवस्थित होत असतं. आणि म्हणून त्यांचा जो बॅकबोन म्हणून त्यांनी जो काम केला आहे वहिनींनी, त्यांना साथ देण्याची जी खऱ्या अर्थानं भूमिका पार पाडली आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून नलिनी शिवणकर मॅडम यांचं देखील जीवनजी शिवणकर सरांच्या या पूर्ण आयुष्यातील नोकरीपासूनचं जे काही त्यांचं काम चाललं त्या कामामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा आहे. मी या प्रसंगी माननीय धनपालजी मिसार सर यांनी सांगितल्याप्रमाणे नोकरी काय आहे, 58 वर्ष झालं की सगळ्यांना रिटायरमेंट आहे. परंतु आपल्याला आपले जे काम आहेत ते मात्र संपत नाही. अनेक आता आपण केवळ शैक्षणिक जबाबदारीतून थोडं मुक्त जरी झालो असलो तरी परंतु सामाजिक आहे. मला तर असंही म्हणता येईल शैक्षणिक जबाबदारीतून देखील आपण मुक्त होणार नाही. अनेक मार्गदर्शनाच्या बाबतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्याला ते देखील काम करता येईल. सामाजिक आहे, राजकीय आहे, हे सगळे क्षेत्र खुले आहे. आणि एखादा विचारवंत व्यक्ती असेल तर मला असं वाटते की त्याला भरपूर काम करायचं असतं सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये. परंतु ती संधी आपल्या भारतातल्या नियमांनी रोखून ठेवलेली आहे. ती संधी खाजगी शाळेत काम करणाऱ्या किंवा खाजगी संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीला मात्र आहे. परंतु जिल्हा परिषद म्हणा किंवा सरकारी नोकरीमध्ये काम करणारा मात्र तिथून कुठेतरी वंचित केलं जातं. परंतु चिंता करू नका जीवनजी शिवणकर सर, कदाचित भविष्य आपलं आणखी काही असेल ते होईल. आणि म्हणून ते तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही रिटायर झाले असं वाटतच नाही, 58 झाले असं वाटत नाही. ती एवढी एनर्जी येते कुठून? ते काही लोकांना काही व्यक्तीला गॉड गिफ्ट असतं. म्हणजे ऍक्च्युअली मी असं नाही म्हणणार, ते त्यांचं रुटीन कसं बनलेलं असतं त्या पद्धतीने त्यांचे जीवन एक त्या पद्धतीनं चाललेलं असतं. आणि म्हणून अत्यंत हसतमुख असे आमचे जीवनजी शिवणकर सर आज 30 जून 2026 ला सेवानिवृत्त जरी झाले असले तरी त्यांना काम करण्यासाठी अनेक मार्ग आज खऱ्या अर्थानं मोकळे झाले आहेत असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. भविष्यामध्ये आपल्या 2 मुली आहेत त्या अत्यंत कर्तबगार आहेत, एक आज्ञाधारक आहेत. हीच आपली खरी कमाई आहे. आणि फक्त आपण केवळ कुटुंबापुरतं नाही तर समाजापर्यंत आपला आदर्श घालून दिलेला आहे. आणि त्या आदर्शावर जीवन जगण्यासाठी अनेक विद्यार्थी, अनेक मुलं मुली हे आपलं अनुकरण करत आहेत. म्हणजेच या ठिकाणी मला असंही म्हणावं लागेल, जीवनजी शिवणकर यांचं अनुकरण करून अनेक विद्यार्थी, अनेक मुलं आपला जीवन धन्य करण्यासाठी, आपलं जीवन उज्ज्वल करण्यासाठी आपल्यापासून प्रेरणा घेणार आहे. या अत्यंत चांगल्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
आपणास आपल्या सहचारिणीस या सोहळ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, निरोगी जीवन लाभो, अशा प्रकारे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण या सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं. खरं म्हणजे आज संडे असल्या, सॅटरडे संडे असल्यामुळे येण्याचा योग आला, नाहीतर अधिवेशन चालू होतं, कदाचित दुसरा दिवस पाहिलं असतं तर ते जमलं नसतं, शक्य झालं नसतं. परंतु जिथं योग असते त्या गोष्टी घडत असतात आणि योगायोगानं आज आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या जीवनासाठी, आपल्या भावी जीवनासाठी जीवनजी शिवरकर आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. वहिनी साहेब आपल्याला देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.